सो वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं. आपण आता धडा कंटिन्यू करणार आहोत. बघा, आपला धडा इथपर्यंत आपण आलो होतो. आता आपल्याला सुरू करायचं आहे स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी. आपल्याला सुरू करायचा सेशन स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी. आपण धडा पाहत आहोत. धडा 6वा 5वा का 6वा कोणता चालू आहे? येस, 5वा धडा चालू आहे, उष्णता. स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी आपण सुरू केलेला आहे धडा. सॉरी, उष्णता धडा सुरू आहे. त्याच्यामध्ये पाहायचं आहे विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हिट कॅपॅसिटी. तुम्हाला बघा एक छोटा प्रयोग दिलेला आहे या ठिकाणी. या प्रयोगामध्ये तुम्हाला काय दिलेलं आहे? तर एक मोठा मेणाचा थर असलेला ट्रे घ्यायचा आहे. बघा, मेणाचा जाड थर असलेला एक ट्रे घ्यायचा आहे. लोखंड, तांबे, शिसे यांचे समान वस्तुमानाचे भरीव गोल घ्यायचे. कळलं? बर्नर घ्यायचा आहे किंवा स्पिरिटचा दिवा घ्यायचा आणि एक मोठंसं भांड घ्यायचं आहे. चंचुवरचं भांड घ्यायचं. आता तुम्हाला काय करायचंय? हे जे तीनही गोळे तुम्ही घेतलेत, लोखंडाचा गोळा, तांब्याचा गोळा आणि शिशाचा गोळा, हे तुम्ही उकळत्या पाण्यात काही काळ ठेवायचे. काय करायचं तुम्हाला? उकळत्या पाण्यात ठेवायचंय. बघा, तिन्ही गोळे तुम्हाला एकदम एकाच वेळेस ठेवायचे आणि तिन्ही गोळे तुम्हाला एकाच वेळेस बाहेर काढायचे. समजतंय? बरोबर? नीट लक्ष द्या. बघा, या तिन्ही गोळ्यांचं वस्तुमान सारखं आहे. बरोबर? तिन्ही गोळ्यांचं वस्तुमान सारखं आहे. सगळं काही सारखं आहे. फक्त धातू वेगवेगळे आहेत. कोणकोणते धातू आहेत? लोखंड आहे, तांबे आणि शिसे आहे. हे 3 धातू आहेत. बाकी इतर सर्व गोष्टी त्यांच्या सारख्या आहेत. हं. आता काही वेळानंतर तुम्हाला आता काय करा, तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये तुम्ही ते तिन्ही गोळे ठेवलेत. काही वेळानंतर तुम्हाला त्यांना उकळत्या पाण्यातून बाहेर काढायचंय आणि तिन्ही गोळ्यांचे तापमान उकळत्या पाण्याच्या तापमाना एवढे म्हणजे 100°C एवढे असेल असं आपण मानूया. त्यांना लगेच मेणाच्या जाड थरावर तुम्हाला ठेवायचंय. बरोबर? मग तिन्ही गोळे तुम्ही कुठे ठेवले? इथे ठेवले. एक, हा दुसरा गोळा इथे ठेवला आणि तिसरा गोळा तुम्ही इथे ठेवला. आता काय होणार मला सांगा? प्रत्येक गोळा मेणामध्ये किती खोलीपर्यंत जाणार? आता उष्ण असल्यामुळे काय होणार? उष्ण बघा, हे तिन्ही गोळे. हा गोळा इथे होता, तो आता खाली गेलाय. त्यानंतर हा एक गोळा इथे होता, हा पण खाली गेलाय. आकार सारखा आहे, मला इथे ड्रॉ करता येत नाही, सगळं सारखं आहे. हा गोळा इथेच खाली गेला. आता प्रत्येक गोळा काय होणार? प्रत्येक गोळा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत काय होणार? एका विशिष्ट खोलीपर्यंत खाली गेलेला आहे. दिसतंय? बघा. तर याने जास्त प्रमाणामध्ये काय केलेलं आहे? मेण वितळवलेलं आहे. याने थोडं कमी प्रमाण घेतलं. कोणी तांब्याने आणि शिसे थोडं आणखी कमी प्रमाणात. सगळ्यांना उष्णता सारखी दिली, सगळं काही सारखं आहे. फक्त धातू वेगळा असल्यामुळे, ते गुणधर्म वेगळे असल्यामुळे सर्व या ठिकाणी बदलले. आता याच्यावरून काय कळतं, की लोखंडाची जी काही विशिष्ट उष्माधारकता आहे, ती तांब्यापेक्षा कशी आहे? जास्त आहे. तांबे आणि शिसेपेक्षा. तांब्याची शिसेपेक्षा जास्त आहे आणि सगळ्यात कमी या तिघांमध्ये सगळ्यात कमी जी विशिष्ट उष्माधारकता आहे, ती कोणाची आहे? शिशाची आहे आणि सगळ्यात जास्त उष्माधारकता कोणाची आहे? लोखंडाची आहे. बरोबर? समजतंय? साधा सोपा प्रयोग होता. परत सांगतो बघा. हां. So, what is the specific heat capacity? You have to take a tray with the thick layer of wax. Main घ्यायचं आहे solid spheres of iron, lead and copper. Iron नाही बरं का? Iron, copper and lead. आर्यन म्हणा, सॉरी आयरन म्हणा सारखंच आहे ते. ठीक आहे. नाउ व्हॉट यू नीड टू डू, तुम्हाला काय करायचं आहे? व्हॉट यू नीड टू डू, तुम्हाला काय करायचं आहे? पुट द 3 स्फिअर्स इन बॉइलिंग वॉटर फॉर सम टाईम. बॉइलिंग वॉटरमध्ये ठेवायचे 3 स्फिअर. देन तुम्हाला काढून घ्यायचे ते. सपोजिंग जर टेम्परेचर बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर 100° आहे, तर तिघांचं टेम्परेचर सारखंच असणार आहे. आणि त्याला काय करायचं, तुम्ही काढून ठेवायचं. कुठे ठेवायचं आहे? पुट देम इमिडिएटली इन द ऑन द थिक स्लॅब ऑफ वॅक्स. त्या तिघांना तुम्हाला याच्यावर ठेवायचं आहे. सो व्हॉट विल हॅपन हिअर? 1, 2, 3 इथे ठेवल्यानंतर ते काय होणार? दे विल मेल्ट द वॅक्स. ते वॅक्सला करणार, सॉरी वॅक्सला मेल्ट करणार. सो किती वॅक्स मेल्ट होणार? दॅट डिपेंड्स ऑन द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ द मेटल्स. सो इफ यू सी हिअर द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ आयरन इज ग्रेटर दॅन कॉपर ऑर लेड. आणि तिघांमध्ये सगळ्यात कमी कोणाची आहे? लेडची. समजलं? न काय कळलं तुम्हाला याच्यामधून? काय कळलं तुम्हाला? की बघा, जो गोळा नीट लक्ष द्यायचं. एक मिनिट हं. चला. जो गोळा जास्त उष्णता शोषून घेईल, तो गोळा मेणाला जास्त उष्णता देईल. त्यामुळे मेण जास्त प्रमाणात वितळेल व गोळा मेणामध्ये खोलवर जाईल. जर तुम्ही वर विचार केला तर लोखंडाचा गोळा मेणामध्ये जास्त खोलवर जातो. शिशाचा गोळा मेणामध्ये सर्वात कमी खोल जातो. तांब्याचा गोळा दोघांच्या दरम्यान असतो. त्यावरून तुम्हाला काय दिसेल, की तापमान सारख्या प्रमाणात वाढण्यासाठी तिन्ही गोळ्यांनी उकळत्या पाण्यापासून शोषलेली उष्णता असते, कशी असते? भिन्न असते. म्हणजे काय?
तर उष्णता शोषून घेण्याचा प्रत्येक गोळ्याचा गुणधर्म वेगळा आहे. याला आपण म्हणतो त्याची विशिष्ट उष्माधारकता. काय म्हणतात? स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. ही कशामध्ये मोजतो आपण? एकक वस्तुमानाच्या पदार्थाचे तापमान 1 अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागणारी उष्णता म्हणजे त्याची विशिष्ट उष्माधारकता होय. बरोबर. ही दाखवतो आपण सी या चिन्हाने. कोणत्या चिन्हाने दाखवतो? सी या चिन्हाने दाखवतो. आणि त्याचा एसआय युनिट आहे जूल दर किलोग्राम अंश सेल्सिअस. जूल दर किलोग्राम अंश सेल्सिअस. आणि सीजीएस मध्ये एकक आहे कॅलरी दर ग्रॅम अंश सेल्सिअस. दर ग्रॅम अंश सेल्सिअस. बरोबर. तुम्हाला वेगवेगळ्या पदार्थांची विशिष्ट उष्माधारकता या ठिकाणी दिलेली आहे बघा. तर या सगळ्यांचा जर विचार केला तर तुम्हाला कळेल की पाण्याची वैशिष्ट्य उष्माधारकता सगळ्यात जास्त आहे बघा. किती आहे ती? 1 आहे. 1 कॅलरी प्रति ग्रॅम अंश सेल्सिअस. ठीक आहे. आणि दुसऱ्यांची बघा पॅराफिन 0.54, रॉकेल 0.52, अॅल्युमिनियम 0.215, लोखंड 0.110, तांबे 0.095, चांदी 0.056. मग सगळ्यात जास्त जी विशिष्ट उष्माधारकता कोणाची आहे? पाण्याची आहे. तुम्हाला माहित असेल की पाण्याची वाफ खूप डेंजर असते. पाण्याच्या वाफेने सुद्धा माणूस भाजला जातो. हा, खूप लक्ष द्या. चला थोडं रिपीट करतो परत. Now, the sphere which absorbs more heat from the water will give more heat to wax. More wax will thus melt, and sphere will go deeper in the wax. It can be observed that the iron sphere goes deepest into the wax. Lead sphere goes the least, and copper sphere goes to intermediate depth. So this shows that the equal rise in temperature, the three spheres have absorbed different amounts of heat. तिन्ही सारखेच असतात बघा. व्हॉल्यूम सारखा आहे, परंतु मेटल चेंज झाल्यामुळे देअर इज अ डिफरन्स इन द स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी. द हीट absorbed by them. This means that the property which determines the amount of heat absorbed by sphere is different for three sphere. This is known as the specific capacity. It is बघा त्याची डेफिनेशन दिलेली आहे. The amount of heat energy required to raise the temperature of unit mass of object by 1 degree Celsius is called the specific heat of the object. Specific heat of that object. ठीक है. And it is denoted by C. Unit का है? Unit is joule per gram किलोग्राम. जूल पर डिग्री सेल्सिअस किलोग्राम. आणि सीजीएस मध्ये युनिट आहे कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. वॉटरचं स्पेसिफिक सगळ्यात जास्त आहे. द स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इज 1. इट इज 1 बघा. बाकी सगळे कमी आहे. गेटिंग? ठीक आहे. चला पुढे आपल्याला जायचं आहे. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सी आणि पदार्थाचे वस्तुमान एम असल्यास आणि आपण जर तापमान दिलं टी, किती? टी, डेल्टा टी. डेल्टा म्हणजे त्याच्यामध्ये डेल्टाचा अर्थ होतो बदल. तर तुम्हाला एक सूत्र मिळतं या ठिकाणी. पदार्थाने शोषून घेतलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. डेल्टा टीचा अर्थ काय होतं? डेल्टा ते चिन्ह डेल्टाचं आहे. त्याचा अर्थ होतो तापमानातील वाढ. काय होतं? तापमानातील वाढ. बरोबर. आणि कधी कधी तापमानात घट पण होऊ शकते. तर पदार्थाने गमावलेली उष्णता. त्याला काय होतं? पदार्थाने गमावलेली उष्णता बरोबर एम गुणिले सी गुणिले डेल्टा टी. कधी कधी तापमान घट होऊ शकते, तापमानात वाढ होऊ शकते. ती तुम्हाला डेल्टा टी ने दाखवतात आणि तुम्हाला सूत्र या ठिकाणी मिळालेलं आहे. चला रिपीट करतो बघा. नाव इफ sorry if specific heat of an object is C and the mass is m, if the temperature of the object is raised by delta T degree Celsius, raise केलं किंवा कमी केलं म्हणजे change in the temperature, then the heat absorbed by the object तुम्हाला या फॉर्म्युला मिळते m गुणिले c गुणिले डेल्टा टी. heat absorbed or heat lost. लक्षात घ्या. heat absorbed or heat lost. heat energy lost or heat absorbed फॉर्म्युला सेम आहे.